पेडणेच्या मगो पक्षाचे उमेदवार तशेंच मिशन फॉर लोकलचे अध्यक्ष राजन कोरगांवकर हांणी विर्नोडा पेडणे हांगाच्या वानरमारे समाजांतलो विद्यार्थी गणेश हनुमंत पवार हाचो आनी ताच्या पालकांचो सत्कार केलो। गणेश पवार हो वानरमाऱ्या समाजांतलो पयलो भुरगो, जाणें 10वीची परीक्षा पास जावन इतिहास घडयला। आणि साधारणपणे कारण तुमकां खबर आसतली गव्हर्नमेंट शाळा ज्यो आसात ते शाळा बंद जायत कारण विद्यार्थी ना, तर एक प्राथमिक शिक्षिका ह्या त्यांच्या घराकडे गेली आणि त्यांच्यानी सांगले की त्यांची मुलं असली तांकां स्कुलाक धाडात, कारण स्कुलाक धाडा म्हटल्यानंतर हे समाज जो आहा तो लगेच मानपी ना, कारण कशी त्यांची आज या गावात फुडल्या म्हयने 3 महिन्यांनी दुसऱ्या गावात अशी त्यांची भटकणारी समाज असो तो समाज, तरी सुद्धा त्या शिक्षिकेचो मान राखून हो त्यांचो पॅरेंट्स अनव हांच्यानी आपली काही मुलां प्राथमिक शाळेत धाडली। प्राथमिक शाळेत धाडल्यानंतर पुढचो जो काळ आहा तो प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढे ते विकास हायस्कुलान त्यांच्यानी 5वीक ऍडमिशन घेतला आणि विकास हायस्कुलांसून हो कातकरी समाजाचो भुरगो गणेश हनुमंत पवार यांनी शालांत परीक्षेत एक चांगला यश मेळ्ळा। आणि ह्या यश म्हणजे कित्याक आमी त्यांचा चांगला म्हणपाचा तर ह्या समाजांसून पयलो भुरगो जो SSLC परीक्षा पास जावंक शकलो आणि हेचे फुडें त्यांची फाटली पिळगी आसा ती जातली, तरी पण एक फर्स्ट टाइम असो भुरगो जो ह्या समाजान वयर सरलो आणि त्यासाठी आज आमी सगळे जाण आमी मेळून ह्या भुरग्याचो कौतुक सोहळो असो करया आणि त्या खातीर मिशन फॉर लोकल त्यांच्या वतीन साठी एक विशेष दीस आसा आणि मिशन फॉर लोकल ह्याच्या वतीन त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे सगळे संबंधित असतात त्यांच्या वतीन आयचो दीस खूप महत्वाचा आहा, कारण म्हाका आतां फाटीं वयचा पडटा की ते बाबासाहेब आंबेडकर जन्माक येयलो आणि तो शिक्षीत जालो, त्या टायमार जी स्टेज असलेली ती आम्ही बघूंक ना, बाबासाहेबांची काय दीस असले, पण आमच्या पेडण्यान गणेशान करून दाखयला जे बाबासाहेबान आपल्या हेतून केला, सुरुवात तरी केलेली असा। सो मी त्यांचं कौतुक करतोय आणि गणेशामुळे त्याच्या बाबांचं आणि आईचा पण त्याचं मी कौतुक करतोय, कारण ह्या सगळ्यात महत्वाचा वाटतं त्याच्या आई आणि बाबाचा असा, त्याच्या आई बाबांना सर्वस्व आपला त्याग केल्यामुळे तो शिक्षित झाला। सो खरं म्हणजे आयचो जो क्षण असा ह्यो जर भुरगो एक आमच्या हितून पेडणे हितून म्हाका संपूर्ण गोव्यातून तो पहिल्या कातकरी समाजातून जो सिलेक्ट झाला, तो खरंच तू कौतुकास पात्र असा आणि तुका सतत ऑल द बेस्ट म्हणटा। आणि स्पेशली तुम्ही आई आणि बाबा मनांसून नमस्कार करता, काळजांसून तुम्ही जी प्रेरणा तुमच्या भुरग्याक दिली तशी तुमच्या उरलेल्या भुरग्यांक दियात आणि तुमच्यामुळे बाकीचो समाज तसोच तयार जातो, तुमचे बाकीचे भाव बंद असत आणि नातेवाईक असत ते फुडें सरतले हे आसा। आयज ह्यो आनंदाचो सोहळो आसा, ह्या आनंदात आयज खरेंच आमकां जर कोणी तरी भर घातली तर ह्या समाजान घातली, कारण ह्या समाजातून एक माणूस शिक्षित जाता तो सुद्धा आमच्या पेडण्या महालातो खरंच। सो ह्यो परंपरा ही जी आता शिक्षित जा आसा न्ही, तसं आंबेडकरांनी जसं सांगितलं शिक्षित जा, संघटित जायत आणि संघर्ष करा। म्हाका वाटतं ही सुरुवात झालेली असा ह्यांच्या संघर्षणात आणि ह्या संघर्षातून ते नक्कीच आपलं उद्धार करतले ह्याच्यात संशय ना। ते देवान तांकां खूप बरा करता, ह्याच्या पुढे त्यांच्या समाजाक त्यांच्या सगळ्या फॅमिलीक आणि बरा जाता, जेणेकरून आमच्या सारखे आम्ही ज्या एन्जॉय करतो तसं त्यांच्यानी एन्जॉय करता, हीच माझी त्यांच्याकडे प्रार्थना। देव बरे आमच्याकडसून एक घराकडे दवरू नका। जोपर्यंत तुम्ही पॅरेंट्स प्रत्येक भुरग्याच्या बाबतीत विचार करिनात, चलो हो शिकांक जाऊ म्हणून हे करिनात, शिकांक जाऊ म्हणून जर तुम्ही प्रयत्न केल्यार तर भुरगे नक्की शिकतले। तुमकां कॉंग्रॅच्युलेशन आणि शिक्षण केला म्हणून खूप देव बरे करू तुमकां। तसेच तुझ्या आईक कॉंग्रॅच्युलेशन कशी आहे आता
असं- 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 असं.